नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तर आज परत आपण निघालो आहोत राईडला. तर आजची शॉर्ट राईड असणार आहे. आपण पुण्याला चाललो आहे. पुण्याला आमचे काका राहतात, तर ते त्यांचे बरेच वर्षे झाले बोलवत आहेत ते या. तर फायनली आता आम्हाला टाईम भेटला, संडे आहे, त्यामुळे आता आपण निघणार आहोत पुण्याला. तो आता सगळेजण तयार आहेत. फायनली आता एक 10 मिनिटात आपण निघूयात पुण्याला. आता छत्र्या घेऊन चाललं आहे, कारण आपल्या इथे तर पनवेलला पाऊस नाही, पण पुढे भेटला तर गडबड नको, त्याच्यामुळे छत्र्या घेऊन चाललो आहे. आज म्हणजे आता तिकडे जायचं आहे म्हणून आत्याला पण बोलवले गावावरून. तर आता आत्या आलेली आहे. बघूयात आता थोड्या वेळाने गाडीत बसू आणि मग मी आम्ही आता निघालो पनवेलवरून पुण्याला. आता पनवेलला तर पाऊस नाही आहे, पुण्याला काय माहीत नाही अजून. आज फोन केलेला तर पाऊस तिकडे पण नाही आहे. तो चला आता निघूया. ही आपली शॉर्ट ट्रिप आहे. बघूयात आता मिसिंग लिंकच्या इथनं जाऊयात. पहिल्यांदाच चाललो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तो फायनली निघालो. बाकी जायचं मग आम्ही 7च्या वर नाही चालू करा. इमर्जन्सी असं तर बसव. निघालेलो आणि निघता निघता एक बॅनर बघितला पोलिओचा. पोलिओचे डोस द्यायला चालू बारक्यांना. गाडी फिरवली. आता घराच्या इथे परत कुठं आहेत मंदिरात बसलेले आहेत आमच्या इथे. तर मग तिथे जाऊन पहिले आता पोलिओ डोस देऊ पोरांना आणि मग तिकडनं निघू. 2 बूंद जिंदगी के. हो हे बघा, 2 थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी. 2 थेंब प्रत्येक वेळी आणि पोलिओवर विजय दरवेळी. तो आता निघालेलो बाहेर म्हणजे पंचायत हॉटेलच्या इथपर्यंत गेलेलो. तर तिथं बॅनर बघितला मी, त्याच्यामुळे तिकडनं गाडी टर्न मारली. आता इथे 2 थेंब पोरांना दिले आणि मग इकडनं आता निघूयात आपल्या परत जर्नी पुढा. तो आपण आता एक्सप्रेस वेवरनं गाडी टाकलाय. पहिला आपला भातान टर्नर लागलेला आहे. भातान बोगडा आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट भेटूयात मिसिंग लिंकला. पहिल्यांदाच चालू आहे. बघूयात आता. व्हिडिओ भरपूर बघितल्या, 101 खूप मस्त दिसतं. आता स्वतः जाऊन बघूयात. आपण आता भेटूयात डायरेक्ट मिसिंग लिंकला. आता मिसिंग लिंक आलेलं आहे. बघूयात आता. डोळे भरून
बाहेर काढले. आता आपल्याला परत गर्दी चालू झाली गाड्यांची. मिसिंग लिंकमुळे प्रवास पण फास्ट होतो एकदम. म्हणजे आता आपल्याला जिथे पोचायचं तिथे आपण आता लवकर पोचू. फडणवीस सरकारने हे मस्त एकदम सुविधा केलेली आहे, एकदम छान. हो मागं बघा कोण कोण आहेत गाडीत, कोण जागेत आणि कोण झोपलेत. खाऊ दाखव तुला, खाऊ दाखव. चला रामायण चालू झाला. तो आपण पोचलेलो आहोत. एक 400 मीटर दाखवतो काकांच्या इथे. मस्त वाटते. पुणे म्हणजे सिटी एकदम म्हणजे साफ वाटते, एकदम मस्त वाटते. ग्रीन सिटी. जरा हात नको मध्येच करू. फोन करा. आले असेल का? फोन करा. तो आले आणि ते काका. आपण काकांच्या सोसायटीत पाहायला पोहोचलो. दातांमध्ये झिंजिण्या यायच्या. तेव्हा माझ्या डेंटिस्टने मला समजावलं की माझ्या दातांच्या वरचा थर झिजल्यामुळे मला दातांमध्ये झिंजिण्या येतात. म्हणूनच त्यांनी मला रोज सेन्सोडाईन वापरायला सांगितलं. उतरा इथंच. हे आपले काका. चला तर बलवण्याच्या बाजूला लावू ना. तो पूर्णपणे 2 तास लागले आम्हाला. तो हे आपले काका. आता बघू इथे त्यांच्या घरी जाऊ आणि नंतर मग त्यांचा तिथे बिझनेस आहे तर तिकडे पण जाऊ. राऊंड 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 जिना रेल गाडी रे. हो फायनली काकांच्या घरात पोचलो. हां शुभम, चिनू काका बाहेर आहेत आणि काकी आतमध्ये येते. हो आता आम्ही टेरेसवर आलेलो. हे आहे ना ऊन आहे ना म्हणून फुलं येतात. आमच्याकडे व्हाईट आहे. आलूची पानं इकडे लावली. ती मेट्रो, ती मेट्रो. चला जेवणाचा टाइम झालाय. जेवायला बसतोय आता मस्तपैकी. बिर्याणीचा वास भारी येतोय. सचिन हां सचिन मस्तपैकी बिर्याणी आणि मग बाकीचा काम. आम्ही काकांची फॅक्टरी आहे तर तिथे फॅक्टरी बघायला चाललो. बस गप गाडीत. तर ही आपली गाडी आणि मागे आहे ती काकांची गाडी. तर एक 5 मिनिटात परत भेटूया. घरी जाताना आपण एक ठिकाणी जरा गाडी टर्न मारली तर तिकडे बंगलो आहेत. तर भरपूर मस्तपैकी आहेत आणि एकदम भारी आहेत. काहींचे नावं माहिती आहेत मला. काय पुनावालाचे आहेत, परत बजाजचा आहे बंगला, परत रामदेव बाबाचं आहे, RMD वालेचं आहे. या सगळ्या लोकांचे आता मी तर बघितले ते एवढे. तर या सगळ्या लोकांचे इथे बंगलो आहेत. तर एकदम भारी बंगले. तर ते बघू आणि मग इकडनं डायरेक्ट निघूयात. आणि क्लायमेट पण एकदम छान आहे. आणि खरंच म्हणजे झाडं बघा किती आहेत. भरपूर मोठी झाडं आहेत आणि भरपूर जुनीसुद्धा झाडं आहेत. तर खरंच आमच्या इथे एवढी झाडं नाही, एवढी पुण्याला झाडं बघितली आम्ही.
तो म्हणजे आजचा रविवार मस्त मस्त गेला आपला. कारण म्हणजे आमच्या इथे नवी मुंबईला एवढी झाडं आम्ही बघितली नाही रोडला, एवढी इकडे बघितली. तर एकदम भारी वाटतोय. आणि समजले या झाडांना पण आरक्षित केलेलं आहे, म्हणजे तोडू शकत नाही अजिबात हे लोक. आणि 100 वर्षापूर्वीची झाडं आहेत. असा कायदा झाला पाहिजे सगळीकडे. आपण कोरेगाव पार्कला आलेलो पुण्यात. तर आता इकडे आलेलो काकांच्या घरी. काकांचं सगळं बिझनेस बघितलं. आता निघूयात आपल्या घरी. कारल्याच्या एकविरा आईपर्यंत आलेलो आहोत. एकविरा फाट्याच्या इथे कारला फाटा. वाजलेत 6:25. तर झाली आपली आजची जर्नी एकदम मस्तपैकी कंप्लीट. जवळपास आता झाले 6:25. 8-8:30 पर्यंत पोचू आपण आरामात. आता भेटूया डायरेक्ट आपल्या घराचे. हो, पाऊस नाही. तर कारला फाट्याच्या पुढे आल्यावर टोल नाकापर्यंत मला जोरात पाऊस लागला. मोबाईलची वाट लावशील किती वेळा पाडलास माहितीये का? आम्हाला वाजले 9 पनवेलला पोचायला. तर 5 वाजता आम्ही निघालो पुण्यावरनं, कोरेगाव पार्कच्या इथनं. आणि पनवेलला पोचलो 9 वाजेपर्यंत. तर पुण्यामध्ये आम्हाला पाऊस अजिबात मिळाला नाही. आणि जेव्हा आम्ही इथे आलो कुठे एकविरा फाट्याच्या इथे, तर तिथे जो पाऊस चालू झाला तो पूर्णपणे पनवेलला येईपर्यंत पाऊस आम्हाला मिळाला. तर त्याच्यामुळे उशीर झाला. तो फायनली आपला पुण्याला जाऊन आलो. आता आपण इथे फिनिश करूया. तो पुण्याला जायचा होता म्हणून आत्याला आणलेली आम्ही गावाला स्पेशल. तो आता झालं आपलं, ती पण जर्नी झालेली. तर आता बघूयात आता परत पुढे कधी कुठे निघेल ते तुम्हाला परत सांगेल. तोपर्यंत बाय बाय.